Good morning, dear doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter photosynthesis. तर मित्रांनो, फोटोसिंथेसिसच्या लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? रुबेन आणि कॅमेन साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितला. सरळ बसायचे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. रुबेन कॅमेन साहेबांनी काय प्रूव्ह केलं? जो ऑक्सिजन रिलीज होतो फोटोसिंथेसिस मधून तो येतो कुठून बेटा? वॉटर मॉलिक्यूल मध्ये. रेडिओ आयसोटोप कुठला वापरला? ऑक्सिजन 18 वापरला. जर मी असं म्हटलो कार्बोहायड्रेट मधला ऑक्सिजन कुठून आलाय तर काय सांगायचं? CO2. वॉटर मधला ऑक्सिजन कुठून आलाय बेटा? CO2. आणि जर विचारलं बाहेर रिलीज झालेला ऑक्सिजन कुठून आलाय तर आन्सर करायचं बेटा वॉटर. ओके, चलो सरळ बसा सगळ्यांनी एकदम. हां, आपल्याला रिव्हिजन करायची. चला उभे राहा सगळ्यांनी आपापल्या जागेवर. छान उभं राहायचंय, सरळ उभं राहायचं, बिलकुल डोळे बंद करायचे. लेक्चरला पूर्ण आठवायचंय. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सगळं लेक्चर रिवाइज करतोय. डोकं शांत ठेवायचंय, प्रत्येक शब्दावर लक्ष द्यायचंय. हेडफोन असेल तर हेडफोन ठेवा, नसेल तरी आवाज वाढवून द्या आणि फक्त माझ्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट करा बेटा. ओके, चलो डोळे बंद केलेत सगळ्यांनी. व्हेरी गुड. सुरुवात करू बेटा आपण. सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट कुठला होता बेटा आपला? व्हॅरिगेटेड लिव्हे. व्हॅरिगेशन म्हणजे काय? हॅव्हिंग कलर पॅचेस. कन्क्लुजन सांगा काय केलं होतं आपण याला? बोला. ओनली ग्रीन पार्ट्स ऑफ प्लांट कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. व्हेरी गुड. नंतर सेकंड एक्सपेरिमेंट कुठला होता बेटा? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हाफ लीफ म्हणजे अर्ध लीफ कशात होतं? टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब कशाची होती? काचेची. लीफचा कलर कसा होता? हिरवा. दोघी साईडला कसा आहे? हिरवा कलर आहे. टेस्ट ट्यूब मध्ये कॉटन कशामध्ये टाकला होता आपण? KOH मध्ये. KOH मध्ये टाकल्याने त्याने काय ॲब्झॉर्ब केला? CO2. आता त्या टेस्ट ट्यूब मध्ये बॉटलमध्ये CO2 आहे का? नाही. पण बाहेर ॲटमॉस्फिअर मध्ये CO2 आहे. दोघांना लाईट मिळते आहे, पण फोटोसिंथेसिस बाटलीमध्ये होतंय का? नाही. याचा अर्थ काय झाला? CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. बोला माझ्यासोबत. CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. समजलं बेटा इथपर्यंत? चलो थर्ड एक्सपेरिमेंट कोणाचा होता बाळांनो? बोला. जोसेफ प्रिस्ली. कोणाचा आहे? जोसेफ प्रिस्ली. जोसेफ प्रिस्ली साहेबांनी काय काय वापरलं? बोला. 4 गोष्टी. पहिलं बोला बेल जार, दुसरं मिंट प्लांट, तिसरं माऊस, चौथं कॅन्डल. मला सांगा जेव्हा जेव्हा माऊस मेला तेव्हा तेव्हा मेणबत्ती पण विझून जाईल बेटा, कारण तिथं ऑक्सिजन आहे का? नाही. म्हणजे बर्निंग कॅन्डल ब्रिथिंग माऊसने एअर कंटेंटला काय केलं? डॅमेज. डॅमेज म्हणजे काय? जे होतं त्याच्यातलं वापरून घेतलं म्हणून तो डॅमेज म्हटला गेला. काय वापरलं? आज काय सांगतो आपण? ऑक्सिजन. त्यांना माहिती होतं का? नाही. ओके. नंतर त्यांनी काय लावलं? मिंट प्लांट. मिंट प्लांटमधून मला सांगा काय रिलीज झाला? ऑक्सिजन. आता माऊस मरणार का? नाही. कॅन्डल विझणार का? नाही. मग यांनी कन्क्लुजन काय केलं बेटा? बर्निंग कॅन्डल अँड ब्रिथिंग माऊस. बोला माझ्यासोबत. बर्निंग कॅन्डल अँड ब्रिथिंग माऊस डॅमेजेस एअर कंटेंट. बर्निंग कॅन्डल अँड ब्रिथिंग माऊस डॅमेजेस एअर कंटेंट विच रिस्टोर बाय द मिंट प्लांट. बरोबर आहे. पण जोसेफ प्रिस्ली यांनी सकाळ संध्याकाळ असं काही बघितलं का? नाही. रात्र झाली ते पण झोपून गेले, त्यांनी एक्सपेरिमेंटकडे लक्ष दिलं नाही. मला सांगा जोसेफ प्रिस्ली म्हणजे कशात होती बेटा? जॅन इंजिनमध्ये. इंजिन कुठे होतं? हाऊसमध्ये. जॅन इंजिन हाऊस. एक सेटअप कोणाचा वापरला? जोसेफ प्रिस्लीचा. पुन्हा पुन्हा केलं. शब्द काय बेटा? रिकिंडलिंग. काय शब्द आहे त्याला? रिकिंडलिंग. आता मला एक गोष्ट सांगायची बेटा सगळ्यांनी. यांनी कुठलं प्लांट वापरलं होतं? ॲक्वॅटिक प्लांट. ॲक्वॅटिक प्लांटमध्ये एअर बबलू कुठल्या फॉर्ममध्ये निघेल बेटा? बबलू. एअर बबलू. काय असेल त्याच्यात? ऑक्सिजन. रात्रीच्या वेळेस बाहेर निघेल का? नाही. सकाळच्या वेळेस निघेल का? हो. मग काय सांगण्यात आलं? लाईट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. समजलं बेटा इथपर्यंत? चलो नेक्स्ट. मग पुढचा एक्सपेरिमेंट कुठला होता बेटा? 5वा एक्सपेरिमेंट ज्युलियस वॉन सॅक्स. काय नाव होतं बेटा त्यांचं? ज्युलियस वॉन सॅक्स. डोळे उघडायचे नाही, सरळ उभं राहायचं. ज्युलियस वॉन सॅक्सने काय सांगितलं होतं बेटा? ग्रीन सबस्टन्स प्रेझेंट इन अ स्पेशल बॉडी. स्पेशल बॉडी म्हणजे कोण? क्लोरोप्लास्ट. ग्रीन सबस्टन्स म्हणजे कोण? क्लोरोफिल. आणि मला सांगा शेवटी काय सांगितलं अजून? ग्लुकोज कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो? स्टार्चच्या फॉर्ममध्ये. यानंतर कोण आलं बेटा? TW एंजलमन. TW एंजलमन साहेबांनी काय ऑब्झर्व केलं तर पहिला ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम. सनलाईटला ॲब्झॉर्ब केलं त्याला काय म्हणायचं? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. या लाईट एनर्जीला वापरलं फोटोसिंथेसिससाठी त्याला काय म्हणायचं? ॲक्शन स्पेक्ट्रम. समजलं बाळांनो सगळ्यांना इथपर्यंत? मला सांगा हे पोरा कुठली अल्गी होती बेटा? क्लॅडोफोरा. हे मुलगी काय वापरलं? अल्गी. पाण्यामध्ये बॅक्टेरिया कुठला होता? ऑक्सिजन सिकिंग बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया काय वापरतो? ऑक्सिजन. लाईट कुठली वेवलेंथ महत्वाची होती? रेड आणि ब्ल्यू. काय मिळालं आपल्याला इथं? फोटोसिंथेसिस. कारण बाहेर काय रिलीज झाला? ऑक्सिजन. समजलं बेटा सगळ्यांना? चलो नेक्स्ट पॉईंट बेटा. TW एंजलमन नंतर आपण कार्लस व्हॅन नील.
व्हॅन नील साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितला, मग रॉबर्ट हिल साहेबांचा बघितला, डॉक्टर आर्नॉल्ड साहेबांचा बघितला. व्हॅन नील साहेबांनी काय म्हटलं, जसा सल्फर बॅक्टेरिया सल्फरला रिलीज करून टाकतो, हायड्रोजनला वापरतो, तसा H2O मधून ऑक्सिजन रिलीज होणार आणि हायड्रोजन वापरले जाणार. हेच कोणी सांगितलं, हिल साहेबांनी. पण हिल साहेबांनी काय सांगितलं, माझा जो रिएजंट आहे DCPIP, हा रिएजंट काय होतो, ऑक्सिडाइज होतो. म्हणजे याला कोणीतरी हायड्रोजन देतंय. कोण देतंय, वॉटर देतंय. ह्याला हायड्रोजन देतोय, हा हायड्रोजन घेणारा आहे असं सांगितलं. आणि डॉक्टर आर्नॉल्डने सांगितलं की जो हिल ज्याच्याबद्दल बोलतोय तो कोण आहे, NADP. कोण आहे बेटा तो, NADP. NADPचा फुल फॉर्म सांगा, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. बोला माझ्यासोबत, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. आलं बेटा इथपर्यंत लक्षात. चलो व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट पॉईंटकडे येऊ आपण आता. सगळ्यात शेवटी कालचा एक्सपेरिमेंट आपण काय शिकलो बेटा, रुबेन आणि केमेन. आठवतंय, कोणाचा एलिमेंट कुठला वापरला, ऑक्सिजन. रेडिओ आयसोटोप कुठला आहे, 18. नॉर्मल कुठला आहे, 16. कार्बन डायऑक्साईड मधला ऑक्सिजन कोणाकडे सापडतो आपल्याला, कार्बोहायड्रेट आणि वॉटर, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. वॉटर मधला ऑक्सिजन कुठे सापडतो, फक्त इनऑर्गॅनिक, तो पण ऑक्सिजन. समजलं बेटा सगळ्यांना इथं. सो चला, दोघं हात रफ करायचे बेटा, डोळ्यांवरून फिरवायचे, डोळे उघडायचे आणि व्यवस्थित शांत सरळ बसायचं बेटा. फक्त मेलेले माणसं वाकडे तिकडे झोपतात बेटा, जिवंत माणसं सरळ पाठीचा कडा एकदम सरळ पाहिजे बेटा, ताट पाहिजे बेटा. पण ओके, चलो आज आपल्याला काय शिकायचं बाळांनो, आज आपल्याला काय शिकायचं असा प्रश्न येतच बरोबर तुम्हाला आला असेल, सर आज लय भारी भारी शिकवा. एकदम भारी भारी शिकू बेटा आपण, तुम्ही काहीच काळजी करायची नाही बाळांनो, फक्त अभ्यास करायचा आहे. ओके, चला आपल्याला आज 2-3 क्वेश्चन्स घ्यायचे आहेत बेटा. जे क्वेश्चन NCERT कसं सांगते बेटा, त्या क्वेश्चनकडे जायचं. चला क्वेश्चन, व्हाय, लक्ष द्या बेटा, व्हाय 12 molecules, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, व्हाय 12 molecules ऑफ वॉटर आर रिक्वायर्ड. आपण काय केलं बेटा, जर तुम्ही रिॲक्शन बघितली असेल तर रिॲक्शनमध्ये काय लिहिलं होतं बेटा आपण, 6CO2 + 12H2O इट गिव्स C6H12O6 + 6 वॉटर मॉलिक्यूल + 6 ऑक्सिजन इव्हॉल्व. 12 मॉलिक्यूल आपल्याला कशाचे लागले बेटा, वॉटरचे लागले. आता याचं उत्तर तुम्हाला थेओरेटिकली सांगून देईल, पण हे समजेल बेटा आपल्याला चॅप्टरच्या पुढच्या पार्टमध्ये. म्हणजे आपल्याला या चॅप्टरमध्ये थोडासा रिॲक्शनचा पार्ट आहे. म्हणजे असं समजून चला बेटा, या चॅप्टर जरी आपण म्हटलं तरी नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर येईल. मग आता आपण काय करतो, आपण थेओरेटिकली बघू काय असं. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. याच्यासाठी रिझन काय बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी. इथं आपल्याला इथं हायड्रोजन एक्सेप्टर म्हणून कोणाचं तरी नाव घ्यायचं आहे. हायड्रोजन एक्सेप्टर म्हणून आपण कोणाचं नाव घेतो बेटा, NADP+, ज्याचं कन्व्हर्जन बाळांनो हायड्रोजन मिळाल्यानंतर कशामध्ये होतं बाळांनो, NADPH+H+ असं म्हणतात किंवा असं लिहितात त्याला. मग हा होता बेटा हिलचा रिएजंट जो हायड्रोजनला एक्सेप्ट करायचा आणि रिड्यूस व्हायचा. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बेटा, आपण इथं काय सांगतो, लक्ष द्या बेटा सगळ्यांना. हे हायड्रोजन आले कोणाकडनं, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. एका वॉटर मॉलिक्यूलची जर गोष्ट केली आपण, तर एका वॉटर मॉलिक्यूलने आपल्याला एका वॉटर मॉलिक्यूलमुळे आपल्याला एक NADPH मिळाला आपल्याला, कारण एक वॉटर मॉलिक्यूल आपल्याला एक हायड्रोजन देतोय. बरोबर आहे की नाही बाळांनो. असंच फोटोसिंथेसिसमध्ये, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, फोटोसिंथेसिसमध्ये एका ग्लुकोजसाठी आपल्याला किती NADPH लागतात बेटा, मग इथं 12 NADPH+H+ लागतात. किती लागतात बेटा, 12 NADPH लागतात. आणि म्हणून इथं लागतात बेटा 12 वॉटर मॉलिक्यूल. परत सांगतो मी, हे लगेच नाही समजणार. याचा रेफरन्स लिहायचा असेल तर इथं लिहून घ्या बेटा, रेफरन्स. ओके, रेफरन्स लिहितो मी, केल्विन सायकल. हे नंतर आपल्याला शिकायचं आहे पुढच्या चॅप्टरमध्ये. लगेच विचारू नका केल्विन सायकल म्हणजे काय, मी आन्सर करणार नाही डाऊटचं. मी सांगतोय या चॅप्टरमध्ये पुढे दिलेलं आहे, केल्विन सायकल शिकायची आहे, तिथं सगळं शिकणार आहोत. पण आता ते गरजेचं नाही. तुम्हाला जर कोणी विचारलं की 12 वॉटर मॉलिक्यूल का लागतात, तर काय आन्सर करायचं, फोटोसिंथेसिसमध्ये आपण काय तयार करतो, NADPH+H+ तयार करतो. हा NADPH तयार करताना कोण हायड्रोजन देतोय आपल्याला, वॉटर देतोय. एका वॉटर मॉलिक्यूल पासून किती हायड्रोजन मिळतो आपल्याला, एक H2 मिळतो आपल्याला. मग मला सांगा एका ग्लुकोजसाठी किती आपल्याला NADPH लागतात बेटा, इथं NADPH+H+ म्हणा किंवा NADPH म्हणा किंवा NADPH2 म्हणा. ओके, पण NADPH+H+ असं म्हणायचं बेटा. एका ग्लुकोजसाठी 12 NADPH लागतात, म्हणून किती वॉटर मॉलिक्यूलची गरज आहे बेटा आपल्याला इथं, 12. समजलं बेटा सगळ्यांना इथं. सो मी साईडला सरकतोय, तुम्ही लिहून घ्या बरं बाळांनो. याला लिहिलं गेलं सगळ्यांचा क्वेश्चन झाला का बाळांनो, क्वेश्चन. चलो गुड बेटा गुड. एक क्वेश्चन लक्षात घ्या बेटा, NCERTच्या बाहेर
एक्झामला आजपर्यंत क्वेश्चन आला नाही बाळांनो. मी परत सांगतोय, NCERTच्या बाहेर आजपर्यंत एक्झामला क्वेश्चन आलेला नाहीये. तो कुठलाही चॅप्टर असो बेटा. आपण म्हणूयात लिव्हिंग वर्ल्ड पासून सुरुवात करूयात, तर आपण डायरेक्ट एन्व्हायरमेंटल इश्यू शेवटच्या चॅप्टरपर्यंत जाऊयात. जेव्हा तुम्हाला जेनेटिक्स शिकवेल बेटा, अरे बाप रे, तुम्ही म्हणणार सर एवढं सोपं आहे का जेनेटिक्स? पण हार्ड काय? हार्ड मॉर्फॉलॉजी चॅप्टर आहे. हे मरणाचं पाठ करावं लागतं, ॲनिमल किंगडम मरणाचं पाठ करावं लागतं, प्लांट किंगडम मरणाचं पाठ करावं लागतं, ॲनाटॉमी मरणाचं पाठ करावं लागतं. मग आपण काय करूया बेटा, पाठांतराकडे जास्त लक्ष द्यायचं या चॅप्टरसाठी, पण बाकीचे सगळे अंडरस्टँडिंगचे. ओके बेटा, चल नेक्स्ट पॉईंट. आज आपल्याला क्वेश्चन शिकायचा आहे बेटा. एक सुंदर क्वेश्चन आपल्याला NCERT काय म्हणतं बेटा, लक्ष द्या. NCERT म्हणतं बेटा, हेडिंग पण देतं, वेअर डज photosynthesis can occur? हा क्वेश्चन पण आहे आणि याचा आन्सर पण आपण लगेच लिहून टाकू बेटा. इथं क्लोरोप्लास्ट, सगळ्या गावाला माहिती बेटा आहे, आपल्यालाच माहिती असं नाही आहे, सगळ्यांना माहिती बेटा की क्लोरोप्लास्ट याचा आन्सर आहे. मला सांगा, समजलं बेटा सगळ्यांना? इन शॉर्ट बेटा, मी तुम्हाला डायरेक्ट NCERTची हेडिंग म्हणून बेटा, हीच तर आपल्या RBCची खासियत आहे. प्रत्येक टीचर तुम्हाला डायरेक्ट NCERTच्या हेडिंगमधूनच शिकवतोय बाळांनो. फक्त तुम्ही काय करा राजा, अभ्यास करा यार, बस एवढं तुमच्याकडनं हात जोडून माझी नम्र विनंती आहे की अभ्यास करा फक्त, बाकी काहीच करू नका. ओके, चलो लक्ष द्या इकडं. सो आता आपण काय करतो बेटा, याचा अर्थ आपल्याला समजून चुकलं की आपण क्लोरोप्लास्टबद्दल बोलतो. एवढं तर सगळ्यांना क्लिअर आहे ना बेटा इथं? चलो गुड बेटा. क्लोरोप्लास्टची डायग्राम मी पहिले एक डायग्राम ड्रॉ करेल, मला नंतर फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शन समजून सांगायचे, त्याच्यानंतर मी परत क्लोरोप्लास्टची डायग्राम ड्रॉ करेल. ओके, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ना बेटा, हे मग मी सांगतोय तसंच करायचं बेटा. आपलं एकचदा शिकायचं आणि चांगलं शिकायचं बेटा. चला लक्ष द्या. मग आता क्लोरोप्लास्ट नेमका कुठे असतो बेटा, तर आपण सांगतो बेटा लीफमध्ये असतो. ॲक्च्युली आपण लीफ म्हणतो, पण सेपल्समध्ये सुद्धा आहे. ओके, कुठे बेटा, हा सेपल्समध्ये पण असतो. ओके, ग्रीन स्टेममध्ये पण आहे, ग्रीन स्टेममध्ये पण असतो, अजून एक्सेट्रा. पण मित्रांनो मला सांगा, जर मी क्लोरोप्लास्टचा नंबर म्हटलो तर सेल चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिले, क्लॅमॅडोमोनसमध्ये किती बेटा, एकच असतो. पण तेच मेसोफिल सेल जर आपण घेतल्या तर त्याच्यामध्ये तो 20 to 30 व्हॅरी करतो बाळांनो. म्हणजे क्लोरोप्लास्ट कशासाठी महत्त्वाचा आहे, तर फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचा आहे. मग मित्रांनो मी काय केलं बाळांनो, इथं क्लोरोप्लास्टची एक डायग्राम मला ड्रॉ करायची आहे. त्या डायग्रामकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आपण सगळ्यात पहिले मी काय सांगतो बेटा, लक्ष द्या. हां, इथं आपण काय केलं बेटा, इथं आपण सांगितलं की क्लोरोप्लास्टची ही काय झाली बेटा, मला सांगा, आउटर मेम्ब्रेन. क्लोरोप्लास्टची काय शिकलो बेटा, मला सांगा. इथं मी आउटर मेम्ब्रेन शिकलो. इथपर्यंत सगळे क्लिअर आहे बेटा सगळ्यांना? इथं शॉर्टकट लिहिलं बेटा, मेंबर. ओके, क्लोरोप्लास्टची आपण काय करतो बेटा, आउटर मेम्ब्रेन बघतोय. म्हणजे काय झालं, तर मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस. काय काय बेटा, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस हे दोघं कसे आहेत बाळांनो, डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. कसे आहेत बेटा, मला सांगा, डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का, आपण क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया सारखं सांगतोय का, त्यांना डबल मेम्ब्रेन आहे, बाकी फंक्शन वेगळे आहेत बाळांनो त्यांचे. तसंच मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला इथं की याच्यामध्ये दुसरी मेम्ब्रेन काय सांगा बरं बेटा, इथं इनर मेम्ब्रेन. इथं काय बाळांनो मला सांगा, इनर मेम्ब्रेन. इथं आपण सिंपल सांगितलं इनर मेम्ब्रेन. म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये बघितलं तर एक असेल आउटर मेम्ब्रेन, एक असेल इनर मेम्ब्रेन. एक काय असेल आउटर मेम्ब्रेन, दुसरी काय असेल इनर मेम्ब्रेन. मग आता आपण काय करतोय बाळांनो, मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन बघा. मायटोकॉन्ड्रियाची इनर मेम्ब्रेन कशी बेटा, अशी फोल्डिंग झालेली असते. आपण त्याला क्रिस्टी म्हणतो बेटा, सिस्टरनी म्हणतो बाळांनो आपण, क्रिस्टी. ओके, सिस्टरनी गॉल्गी ॲपरेटसच्या. मग मला सांगा बेटा, इथं इनर मेम्ब्रेन अशी फोल्डिंग आहे का, नाही, हा डिफरन्स झाला. त्याच्यानंतर आता काय केलं बाळांनो, मी इथं क्लोरोप्लास्टच्या पूर्ण जेल लाईक सबस्टन्सला बघितलं. जसा मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये मॅट्रिक्स असतो, सेलच्या मध्ये सायटोप्लाझम असतो, तसं मी बघितलं बाळांनो इथं की क्लोरोप्लास्टच्या मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट आहे. त्या फ्लुइडला आपण नाव दिलं बाळांनो इथं स्ट्रोमा. रोमा नाही, स्ट्रोमा. काय नाव दिलं आपण, स्ट्रोमा. म्हणजे क्लोरोप्लास्टच्या मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट आहे, त्या फ्लुइडला, त्या जेल लाईक सबस्टन्सला आपण नाव दिलं बेटा स्ट्रोमा. काय नाव दिलं बाळांनो आपण, स्ट्रोमा. छोटे छोटे पॉईंट पहिले लिहून घेतो बेटा मी इथं, मग आपल्याला जो मेन कन्सेप्ट आहे त्याच्याकडे आपण नंतर जाऊ बाळांनो. ओके, चलो. हा 8च्या आकारात काढला म्हणजे नेहमी काय सांगायचं बेटा, मला सांगा, इट इज अ रायबोझोम. काय बेटा हे, रायबोझोम्स. कुठला रायबोझोम आहे बेटा आम्हाला सांगा, 70S टाईपचा रायबोझोम.
कुठला आहे बाळांनो हा 70S टाईप ऑफ रायबोझोम. मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा कुठला आहे 70S टाईप ऑफ रायबोझोम. मला सांगा सायटोप्लाझममध्ये कुठला असतो 80S टाईप ऑफ रायबोझोम. न्यूक्लियसमध्ये कुठला आहे 80S टाईप ऑफ रायबोझोम. न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर कुठला आहे 80S टाईप ऑफ रायबोझोम. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर कुठला आहे 80S टाईप ऑफ रायबोझोम. समजलं बेटा सगळ्यांना इथं. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांना इथं. आता आपण इथं सांगितलं बेटा की याच्याकडे काय स्वतःचा DNA बाळांनो, ज्याला आपण म्हणतो बेटा क्लोरोप्लास्ट DNA किंवा ज्याला नाव दिलं जातं बाळांनो प्लास्टिडोम. काय नाव दिलंय मित्रांनो आपण त्याला प्लास्टिडोम. काय नाव झालं बाळांनो हे प्लास्टिडोम. इथपर्यंतचा पार्ट सगळ्या गावाला माहिती आहे बेटा, आपल्यालाच माहिती असं नाही आहे, सगळ्या गावाला माहिती. आता इथून पुढचा पार्ट महत्त्वाचा आहे. मी एकदम सोपी डायग्राम ड्रॉ करतो बेटा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता या डायग्राममध्ये बेटा आपण जे म्हणतोय सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी तर ड्रॉ केला बेटा. मी जास्त ड्रॉ करणार नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच ड्रॉ करत बसेल बेटा. ओके, तुम्ही पण तेवढंच ड्रॉ करायचं. अदरवाईज NCERTमध्ये सेल चॅप्टरमध्ये या चॅप्टरमध्ये सगळीकडे ते डायग्राम छान दिले आहेत बेटा. आता आपण त्यांचे मेकॅनिझम शिकतोय, म्हणजे त्यांची फंक्शनल प्रॉपर्टी शिकतोय, म्हणून आपल्याला डायग्रामकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. पेन पडला माझा, थांबा. हां सापडला. चलो आता आपण काय करतो बेटा इथं, तर आपण ही डायग्राम ड्रॉ केली. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बेटा, ही जी डायग्राम आपण ड्रॉ केली, हे जे पूर्ण आपल्याला इथं ड्रॉ केलेलं आहे आपण, हे आहे काय सर, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ग्रॅना. सिंग्युलर अनेक असेल तर ग्रॅना म्हणायचं, एकच असेल तर काय म्हणायचं ग्रॅनम. जानम नाही, ग्रॅनम. नाही तर बस जानम देखलो, काही देखलो नाही, ग्रॅनम समजलो, असं आहे बेटा. ते आपण सांगितलं हे जे एकावर एक रचलेलं दिसतंय आपल्याला, त्याला आपण काय म्हणतोय मित्रांनो, त्याला आपण म्हणतोय ग्रॅना. काय म्हणतोय ग्रॅना और ग्रॅनम. इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना इथं. दुसरी गोष्ट, दोन ग्रॅनाला जोडणारा हा जो स्ट्रँड आहे बेटा, दोन ग्रॅनाला जोडणारा जो स्ट्रँड आहे, या ग्रॅनाला जो जोडतो आहे त्याला आपण म्हणतो बेटा फ्रेट. काय म्हणतो बेटा आपण त्याला फ्रेट. हा स्ट्रोमामध्ये दिसतोय बेटा आपल्याला फ्रेट लटकलेला, म्हणून त्याला म्हणतो बेटा आपण स्ट्रोमा लॅमिली. काय म्हणायचं बेटा त्याला स्ट्रोमा लॅमिली. समजलं बेटा सगळ्यांना इथं. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा ग्रॅना कशापासून तयार झालेला आहे, तर हा तयार होतो बेटा थायलॅकॉइड. कोणापासून तयार होतो बेटा हा थायलॅकॉइड. कोणापासून तयार होतो थायलॅकॉइडपासून तयार होतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली का बेटा इथं, मला सांगा बरं. या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये लक्ष द्या, या सगळ्या स्ट्रक्चरला आपण सेल चॅप्टरमध्ये पण बघतो. इथं मला त्या चॅप्टरमधला फोटोसिंथेसिसचा पार्ट शिकायचा आहे, त्यासाठी मला हा क्लोरोप्लास्टचा ऑर्गेनेल गरजेचा आहे. जेव्हा मी रेस्पिरेशन चॅप्टर शिकवेल तुम्हाला, तेव्हा आपल्याला मायटोकॉन्ड्रिया गरजेचा असेल. काय गरजेचं असेल आपल्याला मायटोकॉन्ड्रिया. मला सांगा इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना, असं येस ऑर नो यार. आलं बाळांनो लक्षात. इथपर्यंत कोणाला काही अडचण, एकदा परत बघायचं का, अरे बघायचं का आपण हे परत एकदा. चला, म्हणजे आपण इथं काय केलं, या शेल ऑर्गेनेलला बघितलं. शेल ऑर्गेनेलमध्ये बाहेरची साईड कुठली असणार आउटर मेम्ब्रेन, मग कोण असणार इनर मेम्ब्रेन. दोघं कशा आहेत स्मूथ आहे, फोल्डेड आहेत का नाही. मला सांगा स्मूथ आपण सांगितली आउटर आणि इनर मेम्ब्रेन, याच्यामध्ये जे फ्लुइड भरलं आहे त्याला काय म्हणायचं बेटा स्ट्रोमा. काय नाव देणार बाळांनो स्ट्रोमा. याच्यात जो रायबोझोम आहे त्याला काय म्हणायचं 70S टाईप ऑफ रायबोझोम. काय नाव द्यायचं 70S टाईप ऑफ रायबोझोम. याच्यात जो स्वतःचा DNA, त्या DNA ला काय नाव दिलं आपण क्लोरोप्लास्ट DNA. मायटोकॉन्ड्रियात जो DNA त्याला काय म्हणायचं मायटोकॉन्ड्रियल DNA. मला सांगा इथं क्लोरोप्लास्टच्या DNA ला दुसरं नाव काय दिलं आपण प्लास्टिडोम. काय नाव दिलं प्लास्टिडोम. मला सांगा एकावर एक अशी कॉईनसारखी जी गड्डी रचलेली आपण, त्या गड्डीमधल्या एकेका मेंबरला काय म्हणायचं थायलॅकॉइड. मग गड्डी कोणापासून तयार झाली थायलॅकॉइड. मग या पूर्ण गड्डीला काय म्हणायचं ग्रॅना. अनेक वचन ग्रॅना, एक वचन ग्रॅनम. दोन ग्रॅनाला जोडणारा जो पार्ट असेल प्रोटीनचा त्याला काय म्हणायचं बेटा, हे स्ट्रक्चरला फ्रेट म्हणायचं. त्याला दुसरं नाव काय बेटा स्ट्रोमा लॅमिली. समजलं बाळांनो सगळ्यांना इथपर्यंत. तर या सगळ्या स्ट्रक्चरमधून आपण काय शिकलो मित्रांनो क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. बरोबर आहे की नाही राजाओ. आता आपण क्लोरोप्लास्टचा थोडासा डिटेलमध्ये पॉईंट बघतोय. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, गडबड करायची नाही आहे. खूप सुंदर आहे बेटा आणि याच्यावर मस्त एक क्वेश्चन पण येतो. हां लक्ष द्या सगळ्यांनी. मी काय करतो बेटा पहिले एक डायग्राम ड्रॉ करून घेतो. आता मी सगळी डायग्राम काढत बसणार नाही यार, तुम्ही समजून घ्या. आता मी काय करतोय, हा थायलॅकॉइड जर बघितला बेटा त्याची मेम्ब्रेन थोडीशी आपल्याला अशी जाड दिसते. चलो
आता तुम्ही काय करायचं बेटा, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी कलर वगैरे वापरतो, तुम्ही कुठलीच गोष्ट म्हणजे आपली काय म्हणतो त्याला मिस्टेक करायची नाही. लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मी सांगितलं हा पार्ट, बरोबर. मी ॲरो करतो बेटा, मुद्दामून ॲरो करतोय. तुम्ही एकचदा शिका, आयुष्यात कधीच त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. बस मला एवढंच सांगायचं आहे. हा पार्ट काय बेटा, एक्सपोज्ड टू स्ट्रोमा. हा पार्ट काय बेटा मला सांगा, एक्सपोज्ड टू स्ट्रोमा. आपण ग्रॅनाच्या बाहेरची बाजू दाखवतोय जी कोणाला एक्सपोज झाली बेटा मला सांगा, स्ट्रोमा. म्हणजे याचा अर्थ काय झालं, नॉट बरीड. ती बरीड आहे का नाही, बरीड आहे का नाही. आता लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. मी आता ही बाजू दाखवतोय बेटा. ओके, मी मुद्दामून याला कलर वेगवेगळे दाखवतोय जेणेकरून तुम्हाला क्लिअर कट समजून जावं आणि आयुष्यात तुमचं कधीच कन्फ्युजन होऊ नये म्हणून. समजतं बेटा सगळ्यांना. इथं 2 पार्ट दाखवले. आता मित्रांनो मी काय करतोय, या पार्टला समजून घेतोय. लक्ष द्या सगळ्यांनी इथं. हां, हा पार्ट कसा आहे बेटा, नॉट एक्सपोज्ड टू स्ट्रोमा. यालाच आपण काय म्हणतो, बरीड. तुम्ही म्हणा सर बरीड म्हणजे काय, बुजलेला. आपण ज्याला बुजून टाकलंय. मग यांच्या आणि यांच्यामध्ये दाबला गेलेला, बरोबर आहे की नाही बेटा. हा पार्ट काय झाला, बरीड पार्ट झाला. हा काय झाला, बरीड. पण बाहेरचा जो पार्ट आहे बेटा तो काय झाला, एक्सपोज झाला. मला वाटतं या 2 कंडिशन तुम्हाला चांगल्याच समजल्यात बेटा. से येस ऑर नो यार, आल्या ना. म्हणून हा जो एक्सपोज पार्ट आहे बेटा याला म्हणतात नॉन ॲपरस्ड, नॉन ॲप्रस पार्ट म्हणायचं. याला काय म्हणायचं, नॉन ॲप्रस पार्ट. म्हणजे जर मी विचार केला तर हा बाहेरचा पार्ट जो दिसतोय तो काय झाला बेटा आपला, तिथं कदाचित लोगोमुळे दिसणार नाही तुम्हाला, नॉन ॲपरस्ड. काय झाला, नॉन ॲप्रस. पण त्याच पलीकडे हा जो बरीड आहे, जो मध्ये ॲप्रस म्हणजे काय, बरीड, झाकलेला, ॲप्रस पार्ट म्हणायचं. याला काय म्हणायचं बेटा, त्याला ॲपरस्ड पार्ट म्हणायचं. ॲपरस रिजन लिहून दो तुम्ही. सो चला, आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणत असते सर एकदा परत सांगा. बघा बेटा ऑनलाईनमध्ये तर परत सांगायचा प्रश्नच येत नाही. डायरेक्ट रिवाइंड करा, परत ऐकून घ्या. तरी आपण परत बघू काय शिकलो बेटा आपण आतापर्यंत. लक्ष द्या, आपण ग्रॅना काढला. ग्रॅनाचा जो भाग स्ट्रोमाला एक्सपोज होतो, स्ट्रोमाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तो भाग आपण काय म्हटलो बाळांनो, त्याला म्हणायचं नॉन ॲपरस, नॉन बरीड, नॉन झाकलेला. समजलं बेटा. असा भाग सांगितला जो मधल्या साईडला दाबला गेलेला आहे, 2 थायलॅकॉइडमध्ये दाबला गेला, जो स्ट्रोमाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, त्या भागला आपण काय म्हटलो, दॅट इज कॉल्ड ॲज ॲपरस्ड रिजन, झाकलेला रिजन, बरीड रिजन. समजलं बेटा सगळ्यांना इथं. से येस ऑर नो. अरे बोला यार, समजलं का सगळ्यांना. चलो व्हेरी गुड बेटा. तर असं होतं बेटा हे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. आय होप बेटा की क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आलं लक्षात. चलो गुड बेटा, झालं लिहून सगळ्यांचं. आता जबरदस्त कन्सेप्ट घ्यायचा आहे आपल्याला. ओके, सो एक सोपं जातोय बेटा. खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे बेटा याच्यामध्ये. ओके, आणि आपल्याला एक एक ओळ समजून घ्यायची की कशी दिलेली ही ओळ, कशा पद्धतीने इथं क्वेश्चन्स येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींना जर आपण डील केलं तर आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आलं लक्षात बेटा सगळ्यांच्या इथं. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता एक साधी गोष्ट आहे बेटा. आता एक साधी गोष्ट म्हणजे काय, आता मी इथं काय सांगतो बेटा तुम्हाला, नॉन ॲप्रस रिजन आपल्याला समजून गेलाय की नेमका नॉन ॲप्रस रिजन आपल्याला काय सांगतो. याची खूप मोठा क्वेश्चन आहे बेटा भविष्यामध्ये. आपण कदाचित उद्या परवा आपण ते लेक्चर शिकू बेटा. उद्या परवाच्या लेक्चरमध्येच आपल्याला क्लिअर होईल बेटा की या ॲप्रस आणि नॉन ॲप्रस रिजन सरांनी का घेतला. क्लिअर आहे बेटा सगळ्यांना इथं. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता सुंदर एक क्वेश्चन घेतो बेटा मी. अगेन तुम्हाला सांगतोय, प्रत्येक क्वेश्चन एनसीईआरटीत दिलेला आहे, प्रत्येक बीट एनसीईआरटीत दिलेला आहे. फक्त एनसीईआरटी वाचता यायला पाहिजे बेटा तुम्हाला. ओके, आज तुम्हाला एनसीईआरटीचं पोस्टमॉर्टम अपलोड होईल बाळांनो. जेवढं शिकतो आपण तेवढं अपलोड होईल. लगेच फाईल चेक करून घ्यायची बेटा. ओके, चलो लक्ष द्या बेटा. इथं आपण काय घेतो बेटा, नेक्स्ट पॉईंट, अलाइनमेंट. अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट. चलो तर लिहून देतो मी 2 लाईट
इंटेन्सिटी. अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट टू लाईट इंटेन्सिटी. समजलं बेटा सगळ्यांना इथं? चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांना. आता हा क्वेश्चन असा आहे बाळांनो की या क्वेश्चनमधून तुम्हाला NCERT दिलेला प्रश्न. NCERT काय दिलं आहे? व्हॉट विल बी द अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट ॲट अ हायलाइटेड, असा क्वेश्चन आहे बेटा NCERT. त्याच पॅराग्राफमध्ये शेवटची ओळ बघा. पण याचा अर्थ काय? आपल्याला 3 टाईप शिकायचे, ते तिघांमधून कुठलाही असू शकतो. ओके चला लक्ष द्या बेटा. विदाउट वेस्टिंग टाइम बोर्डकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी काय केलं बाळांनो, इथे एक सेल ड्रॉ करून घेतली. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं मी एक मेसोफिल सेल ड्रॉ केली, असं समजा बेटा मी मेसोफिल सेल ड्रॉ केली. आता मी कंडिशन काय सांगतोय बेटा, या मेसोफिलला बाहेरून येणारी सनलाईट जी बेटा, या सनलाईटला खूप जास्त एक्सपोजर मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर आपण इथं म्हणतोय बेटा इथं हाय लाईट इंटेन्सिटी. इथं काय बेटा, हाय लाईट इंटेन्सिटी. मी पहिलाच क्वेश्चन घेतला बेटा. या पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलं मी लाईट इंटेन्सिटी कशी बेटा, जास्त आहे. लाईट इंटेन्सिटी जास्त आहे म्हणून काय झालं बाळांनो, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता याला आम्ही काय काढला बेटा, इथं क्लोरोप्लास्ट काढलाय. ओके मी तर लिहून देतो. व्हॉट इज इट? इट इज अ क्लोरोप्लास्ट. आता बघा बेटा क्वेश्चन कसा तयार झालाय, लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्ही म्हणणार सर हे नेमकं काय, लाईट इंटेन्सिटी खूप जास्त झाली, खूप जास्त ऊन पडतंय बेटा. अशा उन्हामध्ये जर आपल्या लीफने क्लोरोप्लास्टने असं सांगितलं वा ऊन मला येतंय, वा 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 भारी वाटतंय, गरम गरम, नाही बेटा. क्लोरोप्लास्ट डॅमेज होऊन जाईल बाळांनो. आणि एकदा का क्लोरोप्लास्ट डॅमेज झाला, मला सांगा आपलं फोटोसिंथेसिस होईल का? नाही. मग जास्त ऊन पडायला लागलं, क्लोरोप्लास्ट म्हणतं यार ऊन जास्त पडतंय. ऊन जास्त पडलं तर आपण लगेच डोळ्यांना हात लावतो, यार ऊन जास्त आहे, चला सावलीमध्ये कुठेतरी. पण असं क्लोरोप्लास्ट करू शकतं का? डोळे ऊन लागतंय, फोटोसिंथेसिस थोडं कमी कर, नाही बाळा. मग अशा वेळेस काय होतं, जो क्लोरोप्लास्ट सनलाईटला एक्सपोज आहे तो सनलाईटच्या रेजच्या पॅरलल होऊन जातो. सनलाईटच्या रेजला काय झाला, पॅरलल झाला. म्हणजे काय, समजा ही सनलाईट आहे बेटा, माझा हात म्हणजे काय झाली बेटा, ही मला सांगा. ही सनलाईट आहे, हा क्लोरोप्लास्ट आहे. ही सनलाईट येते, हा काय झाला बेटा, हा याला पॅरलल होऊन गेला. काय झाला बेटा, याला पॅरलल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इथं आपण जर म्हणतोय दोघं सरफेस कशाले पॅरलल झाले. आता लाईट एक्सपोजर जास्त असेल की कमी असेल बेटा, कमी असेल. म्हणून इथं आपण काय म्हणतोय, जेव्हा लाईट इंटेन्सिटी जास्त असणार आहे, हाय लाईट इंटेन्सिटी असेल, तेव्हा आपण म्हणतोय क्लोरोप्लास्ट बिकम किंवा अरेंज बिकम पॅरलल. मी शॉर्टकट लिहिलं यार, समजतं सगळ्यांना आवड. पॅरलल टू इन्सिडंट लाईट. मग क्लोरोप्लास्ट केव्हा पॅरलल होतो बेटा, जेव्हा हाय लाईट इंटेन्सिटी असेल. यालाच म्हणतात बेटा पॅरास्ट्रॉफी. काय नाव दिलं बेटा या टाईपला आपण, पॅरास्ट्रॉफी. म्हणजे एक्झामला तुम्हाला विचारतील व्हॉट इज अ पॅरास्ट्रॉफी, तेव्हा सांगायचं बेटा पॅरास्ट्रॉफी इज अ अलाइनमेंट ऑफ क्लोरोप्लास्ट पॅरलल टू द सनलाईट ॲट अ हाय लाईट इंटेन्सिटी. समजलं सगळ्यांना? चलो नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ बेटा आपण. आता नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट डायग्राम. हां परत मेसोफिल सेल ड्रॉ केली. आता मी इथं काय म्हणतो बेटा, लो लाईट इंटेन्सिटी. याला लिहिलं बेटा म्हणजे काय बेटा, मी इथं लो लाईट इंटेन्सिटी. आता लो लाईट इंटेन्सिटी मी हा काय काढतो बेटा, मला सांगा. इथं आय एम ड्रॉइंग द क्लोरोप्लास्ट. काय बेटा मला सांगा, हा क्लोरोप्लास्ट. इथपर्यंत समजलं? आता तुम्ही मला सांगा, लाईट इंटेन्सिटी कमी पडतोय. अरे दादा जर कमी पडत असेल, अरे दीदी म्हणजे याचा अर्थ काय झाला, सनलाईट पहिलेच कमी येतोय आणि त्याच्यात जर आपण पॅरलल झालो तर आपल्याला मिळणार नाही. आपण क्लोरोप्लास्टला पॅरलल टू सनलाईट का करतो, जेव्हा लाईट इंटेन्सिटी जास्त असेल, कमी लाईट मिळावा. पण आता तर लाईटच कमी इन्सिडेंट होतोय, अशा वेळेला लाईट जास्त पाहिजे, तेव्हा हा काय झाला इथं परपेंडिक्युलर. म्हणून आपण इथं काय म्हणतो, क्लोरोप्लास्ट बिकम परपेंडिक्युलर टू इन्सिडेंट लाईट. जेव्हा लो लाईट इंटेन्सिटी असेल तेव्हा क्लोरोप्लास्ट कसा असेल बेटा, लाईट इंटेन्सिटीला इन्सिडेंटला कसा असेल, परपेंडिक्युलर. यालाच आपण म्हणतो बेटा एपिस्ट्रॉफी. काय बाळांनो, एपिस्ट्रॉफी. बघा NCERTतला क्वेश्चन आहे बाळांनो, कंटेक्स्ट क्वेश्चन म्हणतो बेटा आपण याला. कंटेक्स्ट क्वेश्चनच म्हटलंय की केव्हा क्लोरोप्लास्ट कसा अलाइन असेल, लाईट इंटेन्सिटी बदलते तेव्हा अलाइनमेंट कशी बदलते, असा NCERTने क्वेश्चन विचारला आहे. त्याच NCERTचं खूप सुंदर एक्सप्लेनेशन आपण लिहितो बाळांनो. समजलं मित्रांनो सगळ्यांना इथं? चला आता पुढचं जाऊ बेटा आपण.
पुढच्या ह्याच्यामध्ये बेटा आता कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला असं वाटेल की लाईट इंटेन्सिटी जास्त कमी कसं ओळखायचं. ओके, म्हणून मी तर ॲरो करून घ्या. ओके, चलो लक्ष द्या. आता मी काय सांगतो बेटा, इथं लाईट इंटेन्सिटी ड्रॉ केली गेली माझी. मी हा इथं आता मेसोफिल सेल ड्रॉ केली. आता याला मी म्हणतोय मॉडरेट, मीडियम आपण ज्याला म्हणतो ना बेटा, हां मॉडरेट लाईट इंटेन्सिटी, मध्यम ना कमी ना जास्त. अशा वेळेस क्लोरोप्लास्ट कसा झाला तुम्ही बघितलं का? काही अशी पर्टिक्युलर अलाइनमेंट नाही बेटा. म्हणजे काय झालं क्लोरोप्लास्टसाठी, नॉट अ पर्टिक्युलर अलाइनमेंट. इट इज म्हणजे कोण? क्लोरोप्लास्ट. इट इज स्कॅटर्ड, यालाच म्हणायचं बेटा अपोस्ट्रॉफी. चलो लक्ष द्या बेटा बोर्डकडे. आता हे काय लिहिले मी याला समजून घेऊ एकदा परत. जेव्हा सनलाईटची इंटेन्सिटी आपण म्हणतोय कमी असेल, सनलाईटची इंटेन्सिटी कशी असेल बेटा? कमी असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ज्या वेळेस सनलाईट जर बघितला कमी आहे तेव्हा आपण सांगितलं परपेंडिक्युलर, जास्त आहे पॅरलल. पण ना जास्त ना कमी असं मध्यम असेल तर अशा वेळेस काय असतं बेटा, हा क्लोरोप्लास्ट कुठे परपेंडिक्युलर असतो, कुठे पॅरलल असतो, कुठे तिरपा असतो, कुठे स्लांट असतो. म्हणजे काय झाला, तो क्लोरोप्लास्ट इथं स्कॅटर झाला. काय झाला? स्कॅटर. छान मजा येते की नाही बाळांनो? आणि एक लक्षात घ्या बेटा, सगळ्यांनी आपण जबरदस्त मेहनत करतोय बेटा. इथून पुढे दर गुरुवारी बेटा तुम्हाला प्रत्येक चॅप्टर जेवढा शिकवला गेला तेवढं तुम्हाला पोस्टमॉर्टम मिळणार आहे की तुम्हाला कसं रीड करायचं आहे. टेक्निकल इश्यूमुळे बेटा आपल्याला इनसाइड रीडिंग अपलोड करणं थोडं अवघड होतोय. ओके, सांगेल नंतर काय प्रॉब्लेम झालेला आहे असं. आणि पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो काहीतरी वेगळ्या मदतीने करता येईल तर असं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही होमवर्क खूप सुंदर पाठवतात बेटा, एकदम छान पाठवतात तुम्ही. असंच तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत करायचं राहतं. आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, विनर डोंट डू थिंग्स डिफरंटली. ओके, हां ते वेगळं असं काही करत नाही बेटा, ते तीच गोष्ट काय करतात डिफरंट पद्धतीने मांडतात. विनर डोंट डू एनिथिंग डिफरंट, दे डू सेम थिंग डिफरंटली. असं आहे बेटा ते वाक्य, शिवखेरांचं वाक्य. म्हणजे एखादा विनर ती गोष्ट काही वेगळं असं काही करत नाही, तो त्याचा पॅटर्न जो तो वेगळ्या पद्धतीने करतो. सगळे आरबीसी स्टुडंट जबरदस्त होमवर्क पाठवत आहे बाळांनो. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो 1000-1200 मॅसेज म्हणजे रीड करण्याचे बाकी राहून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा सांगतो बेटा प्रत्येकाला रिप्लाय देणं चालू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या NCERTला आता सगळं शिकून झालं की नाही बेटा, लगेच NCERT वाचायला बसा. जेवढं शिकवलं तेवढं लगेच साईड करत राहा. पोस्टमॉर्टम यासाठी अपलोड करेल बेटा तुम्हाला की जेणेकरून समजावं की आम्ही कसं वाचायला पाहिजे होतं याला. बरोबर आहे बेटा, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. अजून भरपूर साऱ्या प्लॅनिंग भारी भारीत बेटा, ते हळूहळू तुम्हाला सांगेल. ओके, चलो ऑल द बेस्ट बेटा. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ गगन भरारी.